जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। काय चालू आहे दादांनो, वहिनींनो? झाले का उन्हाळी काम? गहू वगैरे काढले का? डाळी वगैरे केल्या का तुम्ही? मी पण काही केलं नाही, तुम्हाला म्हणते मी, तुम्ही केलं? मी सुद्धा काही केलं नाही, मला वेळच भेटत नाही। मला जेव्हा सुट्ट्या लागतील ना शाळेला तेव्हाच मी करणार आहे। आता सध्या रोजच चिप्स वगैरे केले मी 15 किलोचे, पण आता दुसरं वाळवण चिळवण भरपूर काही असतं घरामध्ये करायला, तर ते राहिलंय। वल्ल चिल्ल तर करायचंच आहे, पापड वगैरे, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, कारण की उन्हाळ्यात नाही केले तर वर्षभर काय खायचं, मग सणावाराला लागतच ना। असं पण आवड असतेच सगळ्यांना। खिचडी वगैरे केली का थोडे भजे, कुरडई, पापड तळायचे, उडदाचं पापड भाजायचा, जेवणाच्या वेळेस तर उडदाचं पापड आम्हाला लागतोच, तर करणंच आहे मला 4-5 आयटम। पण आता सुट्ट्या लागल्या तेव्हा, आता सध्या गडबड होत नाही। आता पेपर ओरल चालू आहे, पोरांची पेपर चालू आहे, त्याच्यामुळं पण सुट्ट्याही घेतल्या जात नाही। म्हटलं होतं 2-4 दिवस सुट्ट्या घेईल, पण सुट्ट्याही देणार नाही आमच्या मॅडम आम्हाला। जसं कामात काम जेवढं होईल तेवढं करायचं, नाहीतर मग सुट्ट्या लागल्यावरच करायचं, जे होईल ते होईल। मग काय करते दादांनो, तुमचं झालंय का? वहिनीचं झालं माझ्या कुरडया वगैरे? मला कुरडया पण करायचे आहे। आता गुढीपाडवा झाल्याच्या नंतर आमोशा वगैरे झाली का तेव्हा गहू देते पाण्यात टाकून, मग 5-6 किलोच्या कुरडया पण करते। म्हटलं केलं तर खायला भेटतं, नाही तर आईना मावशीना दिलेलं कुठं पुरत असतं का? तशी सासूबाई देतात आमच्या, पण पुरत नाही ते। कोणी दिलेलं किती दिलं तरी आपण स्वतः थोडं जरी केलं ते पुरत असतं, पुरवणीचं असतं। पण आता करायचंय तेवढं। नेमकंच मी शाळेतून आले, अर्धा तास झाला बघा मला येऊन। कपडे वगैरे आणले मी बाहेरून काढून सनी, हे बघा। आता कपडे भिजू घातले थोडेसे, तेवढे कपडे धुवून टाकते, भांडे पडलेत घासायचे तेवढे घासते। आता जेवण केलं होतं, आणि भाजीला पण काय करा रोज काहीच सुचत नाही। उन्हाळ्याचं आहे ना, असं आंबट चिंबट खाऊ वाटतं, थंड खाऊ वाटतं, पण डब्याला चालत नाही तसं पातळ वगैरे। पोरींच्या शिवानीला पातळ भाजी अजिबात चालत नाही, लगेच सांडवून करते, मग ते कपडे युनिफॉर्म सगळा भरतो तिच्याला, कोरड्याच भाज्या द्याव्या लागत्या। सकाळी मग मी काय केलं, तिला बटाटा दिलं, उडदाची डाळीची आमटी केली, भात केला, पोळ्या केल्या, एवढं सगळं केलं। पण ते काळी भाजी अजिबात खाऊ वाटत नाही, तर ती काळी भाजी आता मी खाल्ली। मला वाटत होतं दही आणाव खाव, पण दाजी म्हणे आता काय कर, मी अर्धा 1 लिटर दूध आणतो म्हणे, त्याच्यात इरजण वगैरे टाक, दही बनव म्हणे, घरचं छान राहतं म्हणे। आता मग आज दूध आणायला लावते, थोडंसं इरजण टाकते, घरच्या घरीच दही बनवलं जाते, म्हणजे थोडंफार ताटाला पाहिजे दही, नाही का? आता उन्हाळा लागेल म्हणलं थोडं थंड पदार्थ पाहिजेत, आणि नेमकंच उन्हाळा चालू झाला, इतकं कडक ऊन पडते दादांनो, काय सांगावं। खरंच लय तैमय होती, आम्हाला कूलर फिट करावं लागणार खिडकीला। तुमचे दाजी म्हणतात सध्या राहू दे, अजून काही एवढी गरमी नाहीये, रिकामच सर्द्या होतात। मग शुभमला ना आमच्या सहनच होत नाही कूलरची हवा, आणि त्याचे पेपर चालू, त्याच्यामुळं 8-10 दिवस जाऊ दे म्हणलं, नंतर कूलर वगैरे बसून घेऊ। तेच ना, हे पेपर मध्ये जर सर्दी खोकला बिमार जर पडलेले तर कसं चांगलं नाही ना। एक तर 3 तास तिथे बसावं लागतं पेपर लिहायला, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या। थंडही काही आणत नाही आम्ही, त्याला सहनच होत नाही। मग पेपर वगैरे झाले तर मग काय आपल्याला टरबूज, खरबूज, अंगूर हेच खाणे। आणि आता हे युद्ध चालू आहे, तर म्हणतात भरपूर काही गोष्टी महाग होणार आहे, पेट्रोल वगैरे। पेट्रोल महाग झालं म्हणजे आता फळाच्या त्याच्या गाड्या येतात भरून सनी, तर मग पेट्रोल महाग झालं म्हणजे फळांमाग पण महाग होते ना, फळं सुद्धा महाग होतील। कोणतंच सोपं नाही, तेल तर महाग झालंच आहे, शेंगदाणे महाग झाले, पेट्रोल महाग होणारच आहे। आता 2-3 दिवस तर पेट्रोल पंप बंद सांगितलाय, तर तुमच्या दाजीनं आणलं होतं 2-3 दिवसाचं भरून, पण आता कितीक दिवस पुरणार आहे, ते उघडले पाहिजे ना पेट्रोल पंप पण। असं चालू आहे सध्या, तिकडे युद्ध चालू, इकडे उन्हाळा चालू, अवघड आहे, कोणतंच सोपं नाही दादांनो। मग बाकी काय चालू आहे? चहा वगैरे झाली का माझ्या दादांची? वहिनींनी चहा वगैरे केली की नाही तुम्हाला?
नसन केली तर या घ्यायला चहा वगैरे. मी आता जेवण केलेले दादांना. तुम्हाला सांगू का, मला चहा अजिबात पिऊ वाटत नाही. पण शुभमचं चाललंय, शुभमला ट्युशन आहे ना आता, तर मग ट्युशन आहे, त्याला चहा वगैरे करून पाठवून द्यावं लागल. मला तुम्हाला सांगा, शाळेतून आल्यावर अशी झोप येते, पण झोपलं ना तर मग हे राडा कोण आवरंबर. हे बघा राडा पडलेला आहे, फडशी पडलेली माझी. खूप काम असतं, पण जाऊ द्या, कामातच पाहिजे माणूस. आणि व्यस्त पाहिजे, व्यस्त असलं तेव्हाच मस्त राहतं माणूस. हे बघा शुभ्याला तर किती खायला द्या, वाळेलच आहे आमचा. हे बघा त्याला पळीभर मासे आहे ना. 10वीला गेलं, कोणी म्हणन का? खाणं म्हणजे असं हे नाही लागत ते नाही लागत. भजे जर केले ना आम्ही घरी, समजा आम्ही भजे जर काढले, तर मग त्या तेलगटाच्या वासन तो जेवणच करत नाही. कशाला केली भजे तर खातच नाही, पण काही तळलं का मग त्याला जेवणच जात नाही. असं आहे तेच. लय अवघड आहे, काय सांगा तुम्हाला. सगळ्याचे नखरे आमच्या घरामध्ये. चला आता माझ्या मागं फिरतोय, त्याला प्यायची चहा. त्याचं ट्युशन आहे आता थोड्या वेळाने, त्याच्यामुळं चला बाय. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. जय शिवराय.